मराठवाड्यातले महायुतीचे नेते आमने-सामने आलेत आणि संभाजीनगर आणि जालन्यामध्ये मराठा नेतृत्व शिल्लक ठेवणार नाही असं विधान अब्दुल सत्तारांनी केल्याचा आरोप भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलाय। तर मी मराठा समाजाचा सन्मान करणारा माणूस आहे, मराठा समाजासाठी मी उपोषणाला बसलो होतो असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंचे आरोप फेटाळलेले आहेत। संभाजीनगर जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात एकही मराठा नेतृत्व मी आता शिल्लक ठेवणार नाही। बाकी समाजाजवळ तर नेतृत्वच नाही, ना कोळ्याजवळ नेतृत्व आहे, ना माळी समाजाजवळ आहे, ना धनगर समाजाजवळ आहे, ना अन्य समाजाचं नेतृत्व मी पहिल्यापासून पुढे येऊ दिलं नाही। पण आता मी मराठा समाजाचं या दोन्ही जिल्ह्यातलं नेतृत्व संपुष्टात आणणार आहे आणि एक छत्री आम्हाला मी या जिल्ह्यात तयार करणार आहे असं त्यांचं वक्तव्य आहे। मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे। या जिल्हाधिकारी कार्यालय समोर मी 30 दिवस, तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यावेळची असेल आठवण, तर ती दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी 30 दिवस उपोषणाला बसलो होतो। हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं। मग इतका केल्यानंतर बी काही लोकांचा समाधान होत नसेल तर त्याला नाही इलाज आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी जोडले गेलेत। अंबादासजी नमस्कार। मराठवाड्यातले महायुतीचे नेते आता कुठेतरी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय आणि जालन्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये मराठा नेतृत्व शिल्लक ठेवणार नाही असं जे विधान आहे, असं जे वक्तव्य आहे ते अब्दुल सत्तारांनी आरोप केलेला आहे। तुमची प्रतिक्रिया? कोणावर केला आरोप? कोणावर केला आरोप? हॅलो, तुमचा आवाज येतोय मला, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? कुठे केला आरोप त्यांनी? अंबादासजी, संभाजीनगर आणि जालन्यामध्ये मराठा नेतृत्व शिल्लक ठेवणार नाही असं विधान अब्दुल सत्तारांनी केलंय, असा आरोप रावसाहेब दानवेंनी केलाय। आरोप असं तुम्ही ऐकलंय का? मी पण नाही ऐकलं असं, मी पण ऐकलेलं नाही। रावसाहेब दानवेंनी कुठे ऐकलं मलाही नाही माहिती। मला असं वाटतं ते त्यांच्याविषयी व्यक्तिगत बोलत असेल आणि बाकी कोणी नेतृत्व मराठा नेतृत्व बसवल्याने बसत नसतं, उठल्याने उठत नसतं। त्याला स्वतः ज्याच्यात कर्तृत्व आहे, दम आहे, त्याला नेतृत्व कोण धक्का लावू शकत असते? तर रावसाहेब दानवे आता पडल्यानंतर वेगवेगळे वक्तव्य करतात। पण हे एक प्रकारे महाविकास आघाडीला आव्हान आहे असं वाटतंय का? काय आव्हान? आमचं काय संबंध आहे? त्यांचे भाजप आणि ते बांधतात, आमचा काय संबंध आहे? आणि आमच्या समोर कसलं आव्हान आलं? कोणाचं आव्हान आहे आमच्या समोर? ना भाजपचं पण नाही, शिंदे गटाचं पण आमच्या समोर आव्हान नाही। कसलं आव्हान आलं? अंबादासजी, पण मराठा आरक्षणावरची भूमिका तुम्ही अजूनही स्पष्ट करत नाहीत म्हणून खिजवण्यात येतंय का, असं काही वाटतंय का तुम्हाला? तुम्हालाच माहिती नाही वाटतं आमच्या शिवसेनेची आरक्षणावरची भूमिका काय आहे? कुठून आता आला हा विषय? पण ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही या संदर्भातली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही, ती तुम्ही कधी स्पष्ट करणार आहात? तेव्हा आता तुम्ही रोज रोज नका विचारतो करायचं, ठीक आहे? तेव्हा नक्कीच धन्यवाद केलेल्या बातचीतीसाठी। तर आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी होते आणि त्यांच्याशी आपण बातचीत करत होतो। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, बरोबर आहे, आपण पाहतो की मराठवाड्यातले महायुतीचे नेते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता आरोप प्रत्यारोप सुद्धा यावरून रंगलेले दिसतात। राजकारण नेमकं कुठे चाललंय? हा खूप गंभीर आरोप आहे। दानवे यांनी जो आरोप सत्तारांवरती केलेला आहे की त्यांना मराठा नेतृत्व संपवायचं आहे आणि आम्हाला कुणालाही निमंत्रण दिलं जात नाहीये, अशा पद्धतीने त्यांनी आरोप अब्दुल सत्तारांवरती केलेला आहे। आणि हा खूप गंभीर आरोप मानला जात आहे, कारण यावरती बोलताना अब्दुल सत्तार यांनी देखील त्यांना उत्तर दिलेलं आहे की त्यांचा विरोधी जो आहे तो देखील मराठाच आहे। त्यामुळे आता ह्या राजकारणाला कुठेतरी वेगळं वळण मराठवाड्याला मिळतंय की काय, अशा पद्धतीने देखील चर्चा सुरू झाली आहे। कारण की आपण पाहिलं की काल जेव्हा अब्दुल सत्तार यांची रॅली निघाली तेव्हा त्यांना अनेक भाजपकडून भाजपचे काही पदाधिकारी देखील त्यामध्ये सामील होते की त्यांनी त्यांना विरोध केला होता। मुख्यमंत्रीची रॅली सुरू असताना हा विरोध झाला होता आणि अशा पद्धतीने जेव्हा अब्दुल सत्तार यांच्यावरती रावसाहेब दानवे यांनी हा विरोध केलेला आहे, त्यामुळे याला गंभीरतेने घेतलं जात आहे आणि कुठेतरी अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि आजच्या जे डीपीटीसीची बैठक झाली त्यामध्ये देखील अनेक शिंदे गटाचे जे आमदार होते ते देखील अनुपस्थित होते।
नक्कीच, पण या संदर्भात जरांगेंकडून काही प्रतिक्रिया आल्याचं कळतंय का? सध्या तरी जरांगे पाटील यांच्याकडून कुठलीही पद्धतीची प्रतिक्रिया या विषयावरती आलेली नाहीये. मात्र हा विषय खूप गंभीर आहे, कारण की एका देशाच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी अशा पद्धतीने आरोप करणं हा खूप एक गंभीर आरोप मानला जात आहे सध्या राजकीय वर्तुळामध्ये. आणि या राजकीय वर्तुळामध्ये याची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.